मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे 35,000 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च महिन्यापर्यंत मंजूर करण्यात आला आहे। त्यानुसार महिलांच्या बँक खात्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या 2 हप्ते म्हणजेच 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तसेच 10 ऑक्टोबरच्या आधी 2 कोटींच्या आसपास सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली आहे। राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ही योजना अधिक व्यापक होण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे। काही लोक विचारत असतात की ही योजना किती काळ चालेल आणि निवडणुकीनंतर ती बंद होईल का? यावर अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की ही योजना मार्च 2025 पर्यंत चालू राहील। अर्थसंकल्पानुसार सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। तसेच जर महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की योजनेत आणखी वाढ करण्यात येईल। सध्या 1,500 रुपये मिळत असलेले पैसे पुढे 2,000, 2,500 आणि नंतर 3,000 पर्यंत देखील वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल। जर तुमच्या बँक खात्यावर अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील तर ते लवकरच जमा होतील। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नाही, परंतु जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या खात्यावर 1,500 रुपये जमा झाले असतील आणि लवकरच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचेही पैसे मिळून जातील, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। जर अजूनही तुमचा हप्ता मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा। तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आणि तुमचा जिल्हा कोणता हे देखील सांगू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।